लग्नामध्ये ज्या प्रकारे आंब्याची शाकभाजी मिळते त्याच प्रकारे मी इथे तुम्हाला शाकभाजी बनवून दाखवणार आहे। ही शाकभाजी खायला खूप छान अशी लागते आणि ह्या शाकभाजीला तुम्ही लोणची असंही म्हणू शकता आणि विशेष म्हणजे ही शाकभाजी 10 ते 15 दिवस टिकते। तर त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर त्यासाठी आपण इथे घेणार आहोत कढईमध्ये तेल आणि तेलामध्ये आपण घालणार आहोत काही खडे मसाले। तर खडे मसाल्यांमध्ये आपण इथे तेजपान, लवंग, मिरे आणि दालचिनीचा तुकडा वापरणार आहोत। तर इथे मी काही प्रमाणामध्ये हे सर्व घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत कुटलेलं लसूण यासाठी की आंब्याच्या शाकभाजीला खूप छान अशी चव येते। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा मेथी दाण्यामुळेही लोणचीला खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे आपण इथे घालणार आहोत। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नका घालू। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत बडीशोप घालत असताना मी इथे अख्खी अशी बडीशोप यूज करत आहे। तर तुम्हाला बडीशोप कुटून घालायची असेल तर ती थोडीशी गरम करून मग त्याची ती दरदरीत अशी कुटून घ्या आणि मग त्यामध्ये घाला। आता आपण यामध्ये घालणार आहोत धने आणि जिरे पावडर। धने जिरे पावडर घालत असताना ते सुद्धा भाजून गरम करून मग ते पावडरमध्ये बारीक करून मग यामध्ये घाला। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे तिखट आणि हळद आणि त्यानंतर यामध्ये मीठ। हे सर्व एकत्रित करून घ्या आणि त्यामध्ये कैरीच्या फोडी घालायच्या आहेत। तर कैरीच्या फोडी घालत असताना सुरुवातीला ती कैरी स्वच्छ धुवून पुसून मग त्यामध्ये त्या फोडी कट करून मग घाला। यामध्ये आपल्याला कसल्याही प्रकारे पाणी वापरायचे नाही। पाणी जर तुम्ही यामध्ये वापरलं तर आपली ही लोणची किंवा आंब्याची शाकभाजी आहे ती खराब होते। तर आपल्याला 10 ते 15 दिवस ही शाकभाजी टिकवायची असेल तर यामध्ये बिलकुल असा पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही। त्यानंतर आपण यामध्ये चवीप्रमाणे गूळ घालून हे सर्व छान असे एकत्रित करून घेणार आहोत आणि मध्यम आचेवरती 5 ते 6 मिनिट झाकण ठेवून हे वाफवून घेणार आहोत। 5 ते 6 मिनिटानंतर जर तुम्ही बघितलं तर आंब्याच्या शाकभाजीला छान असा रस्सा सुटतो। तर हा रस्सा थोडासा जास्त असा सुटलेला असतो। तर आपण इथे 1 मिनिटभर गॅस फुल करून आपण हे रस्सा थोडासा आटवून घेणार आहोत आणि आपली शाकभाजी छान अशी तयार होते। ही भाजी जर तुम्हाला चेक करायची असेल तर तुम्ही चमच्याने किंवा सुरीने चेक करून जर बघितली तरी मस्त अशी शिजलेली असते आणि ही खायला खूप छान अशी लागते। तर अशा प्रकारे 10 ते 15 दिवस आपली आंब्याची शाकभाजी छान अशी तयार होते। ही भाजी तुम्ही सुरुवातीला 4 ते 5 दिवस कडक उन्हाळ्यामध्ये बाहेर ठेवू शकता। त्यानंतर 5 ते 6 दिवसानंतर तुम्ही ही फ्रीजमध्ये ठेवून 10 ते 15 दिवस खाऊ शकता। ही खूप छान अशी लागते, अजिबात खराब होत नाही। त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करायला नक्की विसरू नका। जर तुम्हाला अशाच पद्धतीने माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अशाच